पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिररच्या विद्या गणेशा याला आज आपल्यासोबत उपस्थित आहेत उत्कर्ष शिंदे, डॉक्टर उत्कर्ष शिंदे। त्यांचं नुकतंच एक गाणं सुद्धा लॉन्च झालेलं आहे। काय आज तुम्ही विद्या गणेशाला उपस्थिती लावलीत, प्रार्थना केलीत, बाप्पाची आरती केलीत, काय बाप्पाकडे मागितलं? मी प्रथमतः पुणे टाइम्स मिरर किंवा टाइम्सचेच खूप आभार मानेन आणि आज इथे बाप्पाचं दर्शन घेत असताना खूप चांगलं वाटतंय की सगळ्या स्तरावरून प्रेम भेटतं आपल्याला। महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून जेव्हा जेव्हा बोलवलं जातं किंवा बाप्पाचं गाणं गाण्यासाठी किंवा तिकडे फक्त तुम्ही तिथे हजेरी लावायला हे जेव्हा विचारलं जातं तेव्हा एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून कळतं की आपला भारत युनिटी इन डायव्हर्सिटी हा जो शब्द आहे ह्याला किती सार्थ ठरतो आणि वेगवेगळ्या जाती धर्मातील माणसं किंवा वेगवेगळ्या प्रांतातील माणसं हा सण किती आनंदाने साजरा करतात आणि एकोप्याने करतात। तर खूप काही शिकायला मिळतं या सणातून खरं तर। गणेशोत्सव सुरू आहे, तुमचं गाणं सुद्धा गणपतीच्या रिलेटेड आहे, काय गाण्यासंदर्भात थोडी माहिती द्या। डंका तेरा मोरया खरं तर हे गाणंच पूर्ण पिंपरी चिंचवड पुणे इकडे शूट झालेलं आहे आणि आदर्श याने गायलेलं आहे गाणं आणि त्याचं असं होतं की ना एका दिवसात हे गाणं शूटिंग कर आणि मला वाटलं की मग पुण्यापेक्षा दुसरी कल्चर अशी गोष्ट नाही आहे कुठे, तर मग इथेच ते गाणं शूट झालं। म्हणजे पुण्यातले असंख्य रस्त्यांपासून मंदिरापर्यंत सगळे ते गाणं इकडे शूट झाले, डंका तेरा मोरया, आणि तुम्हाला ते गाणं विजय आनंद म्युझिकवरती बघायला मिळेल आणि अशा असंख्य गाणी येणार आहेत, तर लेट्स सी। नक्कीच गणपतीचं गाणं आहे, गणपतीच्या आरतीसाठी आलात तुम्ही, एखादी बालपणीची गणपतीची आठवण सांगता येईल? खूप आहे, म्हणजे आमच्या इकडे जेव्हा गणपती बसायचे आमच्या सोसायटीमध्ये आणि आमच्याकडे सत्यनारायण असायचं, त्यावेळेला पूजा असायची ना, तर मग आम्हाला स्टेज आधी लहानपणी माहितीच नव्हता, मग स्टेज तेव्हा तोच असायचा जिथे एके दिवशी अंताक्षरी, एके दिवशी संगीत खुर्ची, एके दिवशी मुलांचा डान्स, एके दिवशी गाणं। तर आम्ही जे काही परफॉर्म करायला शिकलो ते गणपती आलं की आम्ही तिथे परफॉर्म करायचो आणि मला वाटतं की त्या मंचामुळे जो काही कॉन्फिडन्स निर्माण झाला, आता आपल्याला दिसतं ना की बऱ्याच जागेला डिजिटली माध्यमामुळे रील्सपासून ते रियालिटी शोज असतात, पण आमच्यासाठी तोच रियालिटी शो होता जिकडे आमच्या सोसायटीमधल्या आजी आजोबा काका काकू आणि मित्रपरिवार त्यांचे परिवार बघायचे आणि आम्ही त्यांच्यासमोर परफॉर्म करणार। तर हे मला वाटतं हे जे काही चाळीमधलं राहणं जे होतं त्याच्यामुळे आमच्यासारखे कलाकार घडले आणि सण काय असतो, कसा साजरा करायचा असतो हे कळालं। नक्कीच खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं हे गाणं खूप व्हायरल होणार आहे आणि खूप खूप शुभेच्छा। तर त्यांचं गाणं नुकतंच आता लॉन्च होतं आहे, तुम्ही पण नक्की पहा। पुण्याहून मुनायनपुरे, सिविक मिरर।